नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अपडेटेड आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. ते म्हणजे महा-डी-बी-टी योजनेवरती लाभ घेताना काही शेतकऱ्यांना किंवा काही गावातील शेतकऱ्यांना की त्यांना संभ्रम असतो की आपल्या गावातील लाभार्थी यादी येतच नाही किंवा महा-डी-बी-टीच्या ज्या योजना असतात त्यांचा लाभच मिळत नाही आहे, असे प्रश्न असतात. त्यासोबतच आपलं नाव आहे किंवा नाही लाभार्थी यादीमध्ये ते सुद्धा चेक करायचं माहीत नसतं त्यांना. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महा-डी-बी-टीच्या जी वेबसाईट आहे फार्मरची त्याच्यावरती यायचं आहे. महा-डी-बी-टी फार्मरवरती आल्यानंतर खाली स्क्रोल करून गेल्यानंतर तुम्ही बघू शकता, इथं एक ऑप्शन आहे. इथं खाली तुम्ही बघू शकता ऑप्शन दिसत आहे तुम्हाला, महा-डी-बी-टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार निवड यादी. तर तुमच्या संपूर्ण गावची यादी म्हणजे गावामध्ये महा-डी-बी-टीमध्ये पात्र झालेले शेतकरी आहेत किंवा नाहीत हे तुम्हाला याच्यावरून कळणार आहे आणि काही जणांचं निधीसुद्धा आलेला आहे किंवा नाही हे सुद्धा चेक करता येणार आहे इथूनच. जर तुमची योजनेमध्ये नाव लागलेलं असेल, लॉटरी आलेलं असेल किंवा नाव पैसे जमा झालेले असतील ते सुद्धा संपूर्ण तुम्हाला इथं दिसणार आहे. ते कसं पाहायचं हे सांगतोय तुम्हाला अगदी थोडक्यात. इथं आल्यानंतर आता क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ऑप्शन निवडायचं आहे तुम्हाला फक्त महा-डी-बी-टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार निवड यादी. तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं संपूर्ण निवडायच्या आहेत गोष्टी, जसं की कुठल्या योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला आहात त्याची लिस्ट चेक करायची आहे संपूर्ण गावची. तर इथं तुम्हाला वैयक्तिक करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता तुम्ही. तर आता मी इथं पूर्ण गावची दाखवणार आहे तुम्हाला. कृषी यांत्रिकीकरण हे घटक निवडूया आपण. इथं कुठलेही निवडू शकता तुम्ही. कृषी यांत्रिकीकरण निवडल्यानंतर जिल्हा निवडायचा आहे तुमचा. जे आहे ते मी एक्झाम्पल देतोय फक्त. जे जिल्हा आहे तुमचा तो निवडायचा आहे. धाराशिव निवडलेला आहे. तालुका निवडा तुमचं जे आहे ते. त्यानंतर तुम्हाला गाव निवडायचं आहे. कुठलेही गाव निवडू शकता तुमचं जे आहे ते. त्यानंतर गाव निवडल्यानंतर इथं तुम्हाला योजना निवडायची आहे कुठली आहे ते. तर आता स्टेट कृषी यांत्रिकीकरण निवडलेलं आहे त्याच्यामुळे स्टेट ॲग्रिकल्चर मेकॅनायझेशन स्कीम हे ऑप्शन निवडायचं आहे. जर तुमचं वैयक्तिक पाहायचं असेल तर इथं तुम्हाला जो अर्ज केला तर महा-डी-बी-टीद्वारे तो अर्ज क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे. जर गावची पाहायची असेल तर इथं काहीही भरायचं नाही, डायरेक्ट शोधा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. शोधा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण गावची यादी तुमच्या समोर येणार आहे. आता हे बघू शकता मित्रांनो, संपूर्ण गावची यादी आलेली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये नाव लागलेल्या लाभार्थी यादींची यादी आहे तुमच्या गावाची. असं चेक करायचं तुम्हाला. बघू शकता तुमच्या समोर यादी. त्याच्यामध्ये मी एक्झाम्पल म्हणून दाखवते तुम्हाला. काही जेवढे नावं लागलेले आहेत त्यांची लिस्ट आहे. इथं नेक्स्ट पेज केलं की नेक्स्ट पेजवरती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये बघू शकता निधी वितरित झालेला एक एक्झाम्पल घेऊया आपण. तर इथं बघू शकता फार्म मेकॅनायझेशन स्टेट म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी आपण निवडलेलं होतं. रोटावेटर पासपोर्ट घेतलेला आहे यांनी. तर यांचं अनुदानाची रक्कम सुद्धा इथं दाखवत आहे बघा, 46,000. त्यासोबतच कुठल्या तारखेला जमा झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला संपूर्ण इथं दिसणार आहे. तर अशा अगदी संपूर्ण माहिती तुम्हाला या मी जे आत्ता प्रोसेस सांगितली त्यानुसार फॉलो केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण यादी दिसणार आहे. जर अर्ज क्रमांक माहीत असेल तुम्हाला तर तुमचा अर्ज क्रमांक टाकून सुद्धा तुम्ही वैयक्तिक चेक करू शकणार आहात. तर असं अगदी 2 मिनिटात तुम्ही पाहू शकता गावची संपूर्ण यादी, जे महा-डी-बी-टीमध्ये लाभ घेत आहेत, लाभ मिळालेला आहे किंवा नाही हे संपूर्ण चेक करता येणार आहे निवड यादीमध्ये. तर अशा प्रकारे अगदी 2 मिनिटात माहिती होती. जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.